हाय मैत्रिणींनो, आज बघा मी काय रेसिपी काय बनवणार नाही। आज बघा की मी आईस्क्रीम आहे माझ्याकडे। आज आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम खाणार आहे। तर आईस्क्रीम का खातो हे पुन्हा नंतर सांगेन तुम्हाला। मी आता चालले माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं डोहाळ जेवण आहे कोल्हापूरला। ते सकाळी 7 वाजताच चाललोत आम्ही। जाता जाता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी चहासाठी थांबलो। तर मग तिथं नाश्ता चहा इडली आणि वडा मस्त होतं। छानपैकी नाश्ता केला आणि चहा घेतला। चहा घेऊन आम्ही परत निघालो कार्यक्रमाला। कार्यक्रम केला। कार्यक्रमाचे काय मी फोटो किंवा व्हिडिओ घेतलेले नाही, कारण फॅमिलीची मी अजून काही घ्यायला सुरुवात केलेली नाही। आणि मग जेवण झालं। जेवणामध्ये चपाती, पनीरची भाजी, मसाला भात, साधा भात, डाळ, परत सलाडमध्ये टोमॅटो, ककडी, गाजर, कांदा, लिंबू, मटकीची उसळ, मटकी नाही मुगाची उसळ, आणि हे मेथी आणि मटार आणि मलाई, मेथी मटार मलाई हे भाजी होती। परत हे आलू कटलेट होतं, तिखट पुरी होती, आणि हे आम्रखंड आहे। मस्तपैकी छान जेवण झालेलं होतं। जेवण झालं आणि मग आम्ही तिथून परत निघालो। जेवण झाले की निघालो तिथून परत आम्ही चहाला, आणि संध्याकाळी 6 वाजता चहासाठी चहा बिस्किट खाल्लो, थांबलो आणि परत आलो। आम्हाला यायला 10 वाजले। त्यामुळं मग काहीतरी माझे 100 सबस्क्राईब झाले, तर त्यासाठी मी काहीतरी गोड करीन असं हे घरी सांगितलं होतं। पण मला काही वेळ मिळाला नाही। मी गेल्यानंतर माझे 100 झाले। 100 म्हणजे 101 झालं। मग त्यामध्ये ठरवलं की ठीक आहे, जाताना आपण मग आईस्क्रीम तर घेऊन जाऊया। मग आईस्क्रीम घेतलं। सगळ्यांना घरी आल्यानंतर एक एक करून आईस्क्रीम दिलं। मग सांगितलं की आईस्क्रीम कशासाठी एवढं। तर मग मी म्हटलं की माझे 100 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत, त्यानिमित्तानं काहीतरी आपण गोड खाऊया। मस्त एन्जॉय केलो, आईस्क्रीम खाल्लं आणि सगळ्यांना वाटले, सगळ्यांना घरातल्यांना दिले। माझी थोडीशी फॅमिली मोठी आहे आणि मी पण खाल्ली। शेवटी मी खाल्लं। आणि असंच माझ्यावर भरभरून हे करा, सबस्क्राईब करा, आणि ठीक आहे।